आम्ही दोघे रिकाम तिकडे बहीण भाऊ दुसऱ्यांची गंमत पाहताना. आणि काय गंमत पाहतोय चला तर सांगतो. तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मी आहे अद्वैत. तर आज आमचं ठरलं होतं की आज आम्ही जाणार आहे आमच्या एका रिलेटिव्हच्या साखरपुड्याला. तर जाताना आम्हाला माझ्या दोन्ही आत्यासोबत घेऊन जायचं होतं. तर त्यांना घेतलं आणि आम्ही निघालो. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की साखरपुडा हा मंदिरात होणार. पण आम्ही इतक्या लवकर आलो तेव्हा तिथं कोणीच नव्हतं आलं. त्यानंतर हळूहळू सगळे यायला लागले. तर माझी बहीण पण आली. ती माझ्याकडे बघून हसत होती. का हसत होती माहीत नाही. त्याच्यानंतर कार्यक्रम चालू झाला. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला भेटलं एक छोटंसं लेकरू, एकदम क्यूट होतं. त्याच्यानंतर अजून एक भेटलं, हे पण लय भारी होतं. ती काय करतात माहीत नाही. पण ह्या दोघी माझ्या बहिणींनी मला बनवलं फोटोग्राफर त्यांच्या. आणि ही बहीण नंतर स्टेजवर जाऊन त्या नवरीच्या गळ्यात माळा घालत होती. का घालत होती माहीत नाही. त्याच्यानंतर रिंग सेरेमनी झाली आणि माझ्या भावाने एक मस्तपैकी त्याच्या होणाऱ्या वाईफला फोन गिफ्ट केला. त्याच्यानंतर मी आणि माझी बहीण मस्तपैकी गॉसिप करत होतं की काय चाललंय नेमकं इथं, मस्तपैकी हसत होतं. त्याच्यानंतर माझी आई अँड काकू मस्तपैकी गप्पा मारत होत्या. त्याच्यानंतर आमची पूर्ण फॅमिली गेली फोटो काढायला. त्याच्यानंतर मी काकांचा व्हिडिओ काढत होतो. तर मला काका काय म्हणते ते पहा. अरे माऊली काय करायला. त्याच्यानंतर काका म्हणले घरी चला आपण नाश्ता करू. त्याच्यानंतर आम्ही काकांच्या घरी आलो. तर सगळी फॅमिली पूर्ण एकत्र होती. तर इतकं छान वाटतं असे गप्पा मारायला सगळ्यांसोबत. माणसांनी नाते जपलेच पाहिजेत आणि सोबत यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं पण जाऊ तर वाटत नव्हतं. पण काय करा आता जावं तर लागते. आणि माझा व्लॉग इथं संपला आहे. नक्की सांगा छान वाटलं असेल तर. धन्यवाद.